हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. दीपपूजा दाखवते मी. काल दीप अमावस्या होती. मग सर्व दिवे घासून मस्त दिवे लावले, सर्व त्यांची पूजा करते मी. हळद कुंकू लावून फुलं वगैरे ठेवले, सर्व अर्पण केले फुलं. आपल्या सर्व दिव्यांना मस्त हळदी कुंकू लावून घेतलं. छानशी मस्त अशी आरती केली. सर्वांनी आम्ही पूजा केली. संध्याकाळी सर्व दिवे लावत असता. दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातले जेवढे दिवे असताना तेवढे घासून धुवून सर्व लावायचे असतात दिवे मस्त. त्यानंतर मी स्वतःला सुद्धा कुंकू हळद लावून घेतलं, पाया पडले. सर्व दिवे दाखवते मी तुम्हाला. अशी पूजा केली मी. असे दिवे लावले ते मी. सर्व छोटे मोठे सर्व दिवे लावून घेतले. एक सर्व पितळीचे, एक मातीचा पण लावला आहे मी. बाजूला एक मातीचा आहे. मातीचा दिवाला जास्त मान असतो म्हणून मी एक मातीचा पण लावला आहे. आणि कणकीचे पण लावता 5. ते लहान मुलांना आपण जेव्हा ओवाळतो ना तेव्हा लावतात ते 5 कणकीचे दिवे. ते पण लावले होते मी, पण ते काही दाखवले नाही. इथं पण लावतात देवाजवळ ते कणकीचे पण दिवे, पण मी काही ठेवले नाही. आपले पितळीचेच ठेवले सर्व. त्याच्यानंतर मुलांकडून पण पूजा करून घेतली मी. त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी केली. आपले आळूचे वडी करायची होती मला. त्याच्यानंतर कोथिंबीर मिरची सर्व चॉपरमध्ये बारीक करून घेतलं मी. त्याच्यानंतर आता 2 किंवा 3 बेसनाचं पीठ घेते मी. आपलं डाळीचं पीठ, बेसन पीठ. तीन चम्मच घेतले मी. त्याच्यात आपण हे बारीक केलेलं कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण हे सर्व बारीक केलेलं टाकून घेते आपल्या त्या पिठामध्ये. गोड मी सकाळीच केलं होतं, त्याच्यामुळे मी आता काही गोड केलं नाही, कारण की अमावस्याच्या दिवशी गोड करावं लागतं काहीतरी. मी आता हे आळूची वडी करते. मग त्याच्यात हे सर्व चॉप केलेलं सर्व टाकून घेतलं मी, चॉपरमध्ये केलेलं बारीक. त्याच्यानंतर थोडा ओवा टाकते मी. त्याच्यात जिरं, हळद, हे सर्व टाकून घेतलं मी. थोडीशी हळद टाकते आता. मी अशा पद्धतीने करते. बाकीचे कोणाकोणाची तर वेगवेगळी पद्धत असते करण्याची. मी अशा पद्धतीने करते. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं. कोणाची पद्धत वेगळी, कोणाची पद्धत वेगळी असते. कोणाला आवडत असेल माझी पद्धत करून बघा. त्याच्यानंतर थोडी व्हाईट तीळ आहे ती पण टाकून घेतली मी पिठामध्येच. थोडी एक्स्ट्राच टाकली मी ती, कारण की मस्त लागते ती वडीमध्ये. बाजूला मुलगा मागत होता, त्याला दिली मी थोडी खायला. त्याच्यानंतर हे चिंचेचं पाणी टाकते, कारण की आपली ती पानं असताना आपल्या गळ्यामध्ये थोडं त्रास होतं जर नाही टाकलं ते चिंचेचं पाणी. त्याच्यामुळे चिंचेचं पाणी टाकावंच लागतं. ते पिठामध्ये टाकून घेतलं मी ते पाणी. आता पहिले भिजू घातलं होतं मी पाण्यामध्ये. ते गाळून घेते आता ते पाणी, चिंचेचं पाणी. मस्त बारीक करून घेतलं मी ते गाळणीमध्ये आपल्या, आणि ते पाणी गाळून घेतलं. मस्त लागते आळू.
आळूवडी आपली सॉरी अशी आमसूल आमसूल लागते मस्त. थोडं पाणी टाकते त्याच्यात. तर ते एकजीव करून घेते मी सर्व ते. थोडं जास्त घट्ट बी नाही जास्त पातळ पण नाही, थोडंसं मीडियमच ठेवावं लागतं हे पीठ. चांगलं एकजीव करून घेतलं मी. हे बघा असं एकजीव करून घ्यायचं मस्त चांगलं. सर्व मिक्स होतं मग ते आपण जे वरून टाकलेलं असतं ते मसाले सर्व, कोथिंबीर मिरची सर्व हळद. मस्त झालं आता हे बेटर आपलं. त्याच्यानंतर मस्त हे चांगलं धुवून घेतलं मी पानला चांगलं. आपलं किचनचं प्लॅटफॉर्म आहे ते खालचं मी चांगलं पुसून धुवून त्याच्यावर टाकलं आहे मी. त्याला चांगलं ते लावून घेतलं मी बेटर. त्याच्यानंतर आपलं वाफेमध्ये ठेवून घेतलं. माझ्याकडे भांडं आहे वाफेचं, त्याच्यात ठेवून घेतलं मी. वाफ घेऊन घेते. 5-10 मिनटं राहू दिलं मी त्याच्यात. त्याच्यानंतर स्टीम बघा किती मस्त झालं आहे वडी. हे बघा मस्त झालं. आता त्यांना कट करून घेते. आणि आता तेल ठेवलं आहे मी. आता फ्राय करून घेते मस्त. कट करून झालं सर्व, आता फ्राय करून घेते. गॅस कमी केला थोडा, तेल जास्त गरम झालं होतं. मस्त लागते ही वडी, आळूची वडी. आळूचे पानं थोडे चांगलं जर केलं ना मस्त लागतं चवीला. त्याच्यानंतर मग हे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग होता हा सकाळचा. मुलांना पराठे करून दिले मी, आपले बटाट्याचे पराठे. आलू पराठा पण म्हणतात त्याला. आणि सकाळी नाश्त्यामध्ये त्यांना करून दिले. कणिकमध्येच टाकून घेतलं मी आपलं गव्हाच्या पिठामध्ये. सर्व कोथिंबीर, जिरं, चवीनुसार मीठ, थोडं तिखट, हळद, कोथिंबीर हे सर्व टाकून घेतलं होतं मी पहिले. बाजूला शेंगदाणे ठेवले मी. मला बटाटे पण करायचे याच्यानंतर, म्हणून मी शेंगदाणे भाजायला ठेवले. चांगलं आता मिक्स करून घेतलं मी ते पिठाला. हे बघा असं झालं आता ते. तवा ठेवला आहे. बाजूला तूप आहे ते लावण्यासाठी. तूप जास्त एक्स्ट्रा आणलं होतं घरी, डब्यामध्ये जास्त बसलं नाही ते, मग वरती वापरण्यासाठी ठेवलं आहे मी. त्याच्यानंतर आपला पराठा बघा किती मस्त क्रिस्पी झाला आहे, भारी लागतो. वरनं मस्त तूप लावलं आहे. त्याच्यानंतर ते बटाटे दाखवले होते, ते बटाटे असे करून घेतले मी तेलामध्ये फ्राय. आपलं शेंगदाणं बारीक करून ते पण टाकलं मी कूट. त्याच्यानंतर हे बटाटे बघा आपले असे झाले. त्याच्यानंतर मुलांनी चॉकलेट आणलं होतं, ते चॉकलेट एन्जॉय करते. चला मग भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर माफी.